हाँ इस सब अभी किधर से निकालूँ यार, लेफ्ट से राइट से दोनों से भी जगह नहीं है। अरे बीच मतलब तू निकल गया साले, अभी मेरा इतना बहुत बड़ा गाड़ी है और डर लगता है, मिरर तो इतना भार है मेरा, घासुक घुसुक हो जाएगा पूरा। ए राजा मला जायला दे बाबू, राजा राजा राजो अब आता हा हगला बघ इकडे, हा बघ हाच रोड दिवसा एवढा पॅक असतो ना। आता बघा रात्री 1 वाजला, रात्रीचा 12 वाजून गेलेत आणि 1 वाजला आणि 1 वाजता रोड बघा किती खाली सुनसान, मस्त वाटतं गाडी चालवायला चौकात। चांगलं बरं आलं जास्त लेफ्ट साईडला नाही घेतली। अरे बाबा हा कुत्रा दिसतच नाही बघा। गावी जायचंच आहे, लडाखची पण तयारी ठेव ना आतापासून, काय म्हणजे कसं सकाळी निघाल्यानंतर मग पटापट तयारी करायची। आता बूट पण आलेले आहेत, भाड्याचे आहेत पण ठीक आहेत। मी तो बोलतो ना असे प्लॅन म्हणजे एवढे खतरनाक होतात ना, हे प्लॅन अचानक भयानक प्लॅन झालेले आहेत। आणि मला वाटतं गाडीचं जेव्हा मी काम केलं ना, म्हणतात गाडीचं जेव्हा मी काम केलेलं तेव्हा आम्ही असं प्लॅन केलेलं, चल लोणावळ्याला जाऊया। आणि आमचं आता सेम तसं झालं। मला भाऊ भेटला दुपारी जेवायला, मला बोलतोय मी बोललो ॲक्च्युली की अने जायचं काय आज रात्री लोणावळ्याला बाईक घेऊन, म्हटलं खूप दिवस गेलो नाही कुठे। भाऊ पण हो बोलला त्या जेवणाच्या नादात। आता पश्चाताप झालाय। तर मग त्याकडून आपल्या बायकोची मैत्रीण पण आले खूप लांबून, ठाण्यावरनं झाले। तिला पण थोडंसं ते एक्सपिरियन्स घ्यायचा होता नाईट राईडचा, व्हिडिओ बघून ती पण उत्साहित झाली। तर म्हटलं चल जाऊ आपण, तर ती पण आली। आम्ही जेवणाचा प्लॅन कॅन्सल केला, घरी म्हटलं जेवण गेलं खूप लेट होईल, का आमचा प्लॅन असा होता बिग बॉसची फायनल होती, ग्रँड फिनाले, ते म्हटलं बघून निघायचं, पण बिग बॉस काय एवढ्या संपणार नाही आहे। त्यामुळे आम्ही म्हटलं निघतोय आधी, कारण रिटर्न येऊन झोपून परत सकाळी उद्या कामावर जायचं आहे। त्यामुळे आता पहिलं निघूया पटापट, कारण आज दिवसभर फिरून ना एकदम मला पण झोप येत होती। या भावाने झोप काढली पण मी झोपलो नाही, आता आल्यानंतर झोपायचं आहे। त्यामुळे आज एक नाईट राईडचा एक्सपिरियन्स घेऊ। बाहेर मला वाटतं वातावरण ओके असेल, पण आता थोडी गरमी आहे इकडे, पण बाहेर आपल्याला थंड भेटेल। चला जे आहे ते पण मजा घेऊ, मनात आलं तर मग करायचं, मग ते थांबायचं नाही, असा आपला एक विषय आहे तो। चावी ठेवशील काय तुझ्याकडे? राहू दे, मी माझ्या खिशात ठेवतो। झालं ना, फोटो तिकडे काढणार, इथे कुठे काढणार? फक्त आता तू डायरेक्ट हेल्मेट घाल आणि बस। नाही नको, तिकडे काढूया, बसशील ना? अभी लोचा ऐसा हुआ है, बॅटरी गोप्रोची म्हणजे गोप्रो चार्ज करायला ठेवलेला, चार्ज होत पण होता, पण माहीत नाही म्हणजे ऑनच होत नाही। म्हणजे मी 6 किलोमीटर आम्ही पुढे आलो, पेट्रोल पंपावर थांबलो, आता बघितलं चार्जर लावून तर बॅटरी चार्ज नाही झाली गोप्रोची। तर आता मला थोडं 5-10 मिनटं थांबतोय, चार्ज करून घेतो इथे। नशीब आपल्या अनिलच्या बाईकला होता हे पॉईंट, कारण माझा जे स्विच आहे तो मी आणला नाही आहे, त्यामुळे थोडा वेळ चार्ज होऊ दे। अरे ती बॅटरी चार्ज नाही झाली गोप्रोची, मी मागापासून लावून ठेवली, अर्धा तास लावलेली होती। नाही होईल लगेच ते, आता नाही ती लावली आहे तिकडे, अन्याच्या इथे लावली आहे, तोपर्यंत पाणी वगैरे पिऊन घ्या। खायला थांबू ना, जाऊया। हां ही आयडिया बेस्ट आहे भाई, आपण खायला थांबू, 10:30 वाजलेत आणि पटापट त्यामध्ये होऊन जाईल। त्यामुळे थोडं तुम्हाला वेट करावं लागेल मोठं ब्लॉगिंग। शिवफाट्याच्या इथे असेल ना, शिवफाट्याच्या इथे असेल ना, म्हणजे तिथे थांबू। चल भावांनो मित्रांनो, आता आम्ही पोचलो MIDC मध्ये। आपला रोजचा टास्क असतो ह्या रोडवर। हे बघा रॉंग साईडने पण येत आहेत आणि डोळ्यावर एवढी लाईट पडते, माहीत नाही गोप्रोचा काय लोचा झाला। मी माझी पण लाईट ऑन करतो आता, बस झालं भाई, अपनी लाइट भी ऑन करते अभी। हा अभी कैसा दिखता है रोड देखो। माहीत नाही गोप्रोची बॅटरी आता झाली, संपली आहे मला वाटतं लाईफ तिची, तर मला बॅटरी मला वाटतं अजून नवीन घ्यावे लागतील। माहीत नाही मित्रांनो, अचानक भयानक प्लॅन झाला खूप दिवसानंतर, कारण आता गरमी उष्णता असल्यामुळे शक्यतो ना सकाळचं निघायलाच वैताग येतो। आम्ही असाच प्लॅन झाला, जेवता आपल्या बायकोला पण फिरवायचं होतं, असं म्हणता प्लॅन झाला आणि बोलता निघालो। आता मेन काय झालं आहे, जेवलो नाही आहेत, आता जेवायचं आहे मला वाटतं आता कळंबोलीला पोचल्यानंतर। पण धमाल येते, खूप दिवसानंतर आज बाहेर पडतोय। मला वाटतं उज्जैन नंतर गाडी उभी होती, आज सर्व्हिसिंग केली प्रॉपर, खर्च मजबूत आला
पण आज रोडवर एकदम स्मूथ चालते. तर आता फक्त खर्च मला टायरचा आहे. गावी आपण जाणार तेव्हा 1200 किलोमीटर बाईक माझी चालेल. आपले 2 फंटर दिसत नाहीत कुठे. वेड आहे ना वेड राईडचं हे जे वेड आहे ना ते चांगलं पण आहे वाईट पण आहे तसं बघशील तर. कारण आज संडे म्हटलं आरामाचा दिवस असतो, पण आज आपण कुठे चाललोय लोणावळ्याला. बॉडीला आराम पण पाहिजे भाई थोडा. रे भाई हा काय करतोय हा. राईटला चाललाय, राईटला जायचं आहे त्याला. थांब 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 दाखवू ना. मला वाटलं येते, मला समजत नाही. ते हेल्मेटमुळे काय दिसत नाही. शिडा बा हा इथे उभा आहे. गावात हे लग्न आहेत वाटतं यांची. आता ब्लॉक करणार, हा ब्लॉक करणार, हा ब्लॉक करणार वाटतं. नशीब. ओ भाई साहब अभी किधर से निकालू यार. लेफ्ट से राइट से दोनों से भी जगह नहीं है. अरे बीच मतलब तू निकल गया साले. अभी मेरा इतना बहुत बड़ा गाड़ी है और डर लगता है. मिरर तो इतना भार है मेरा, घासुक घुसुक हो जाएगा पूरा. और मेरा टायर के लिए भी डर लगता है अर्जेंट ब्रेक मारने के लिए. अरे जाने को नहीं देंगे. देख अभी ये सब ना चिपक के चलेंगे पप्पी लेते. अरे हॉर्न मार के भी कुछ मतलब नहीं भाई. उसको जगह ही नहीं है. देख लेफ्ट साइड भी पूरा ब्लॉक करके रखा है उसने. राजा मला जायला दे बाबू. राजो. अब आता हा हगला बघ इकडे. हा बघ लगेच हे पुढे घेऊन आलो तर नशीब. भाई साहेब मी खरं सांगू गाईज, काही ड्रायव्हर एवढे मंद असतात ना. अरे भाई तुम्हाला थांबायचं घालला ना तिकडे, लावा ना ते साईडला रोड सोडून. भाई रोडवरच थांबणार, फोन करणार, हे करणार ते करणार. एवढी जागा, एक तर रोड आपले एवढीशे आहेत, थोड्या गाड्या, आणि त्यापर्यंत रोडवर अर्ध्या रोडवर थांबवणार. खोलो हे ह्याच्यासाठी एक क्लास झाला पाहिजे. ह्याच्यासाठी काहीतरी आली पाहिजे, एक शिक्षा दंड आला पाहिजे. ये क्या फिकर भाई. गावी जायला लय मजा येणार रात्री. हा सुपर्ब गाडी चालेल. बाईक थोडी आता कशी वॉर्मअप करतोय, आजच सर्व्हिस केली आहे ना थोडी. 4 सेकंद 3 ते बघ. तर पुढे आता हे क्रॉस करूया आधी. नाही थांबायचं नाही आहे कुठे. JNPT सरळ जाऊ भाई. सिग्नल आपल्याला थांब. भाई थांब ना. चल आपला मीटअप पॉइंट आला भाई. कळंबोली नाका 64 मिनिटमध्ये आम्ही पोचलोय. विचार करा किती वेळ गेला. 28 किलोमीटर आहे. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. हो. खूप दिवसानंतर आपली बाईक पळते बाबा. खूप समाधान. पण जास्त पण मी पळवत नाही आहे, कारण टायर आपले थोडेसे हे आहेत, डाऊन आहेत. ओ अनिल, मिस्टर रायडर अनिल डोंबिवलीकर. रायडर काही बोला, अचानक भयानक ना आमचा प्लॅन झाला, पण खूप मस्त झाला, छान झाला. ॲक्च्युली हा प्लॅन खास माझ्या बायकोसाठी होता, कारण तिला खूप दिवस झाले कुठेच घेऊन नाही गेलेलो. तर ती म्हणाली दिवसा नको, पण आता आम्ही रात्री जरी कुठेतरी जाऊया. म्हटलं रात्री एक तर बेस्ट होतं म्हटलं एक लोणावळा. कारण आपल्याला नाशिक साईडला तर काय भेटत नाही, पूर्ण रोड असतो. इकडे थोडंसं काहीतरी जेवायचं पण होतं. येताना थोडं कॉफी पिऊ आणि म्हटलं खंडाळा घाटात थोडा टाईमपास करून निघू. मग ओके बोलली ती. म्हटलं ठीक आहे चालेल. कारण आपलं कसं सरकार खुश तर सगळं खुश. नाही आता आपल्याला काय गावी जायचं आहेच, ते तर राईड होणार. पण म्हटलं तिला कंटाळलेली ड्युटी करून, तर म्हटलं ठीक आहे जाऊ. त्याबरोबर मैत्रीण पण खुश झाली तिची आज. ती पण बिचारी कुठे अशी जात नाही जास्त. आता चेन ओके आहे, कारण आता पण टाईट वाटते, पण आवाज येत नाही. माहीत नाही ते काय, आता ती फिरून झाली असेल. चला
पटापट थोडंसं पेटपूजा करूया आणि मग जा. हां तुझं ऑर्डर कर पटापट, नाही तुझा मंडे. हां मग ठीक आहे, मग नाही तर तुझं मंडे चालू होईल परत. इसी बात पे हम लोग अभी रुके हैं डिनर के लिए. थोड़ा अलग सा लुक है आज. मैं ना राइडिंग जैकेट वगैरह कुछ पहना नहीं, ऐसा नॉर्मल ये जर्सी पहन के आया, लेकिन अच्छा लग रहा है. क्लाइमेट तो अच्छा है, अभी तक कुछ ठंडी नहीं है, फील नहीं हो रही ठंडी की, लेकिन आगे आगे थोड़ा सा मौसम अच्छा मिलेगा ऐसी हम आशा कर रहे हैं. लेकिन अभी तो बहुत मज़ा आया. हमारे फीमेल राइडर ने भी बहुत एंजॉय किया है. अभी उनको भूख लगी है, तो हम लोग ना ऐसे इधर ढाबा है जैन पीटी का जो रोड ब्रिज है वो हमने क्रॉस करने के बाद. कौन सा ढाबा है ये? या आई कृपा ढाबा है. अच्छा लगा थोड़ा बाहर से, और अंदर आने के बाद भी अच्छा लगा बहुत. तो हम लोग अभी रुके खाना खाने के लिए. अभी क्या आज संडे तो थोड़ा सा चमचमीत ही चलेगा उनको, और 12 बजे के बाद मंडे चालू होएगा, तो इसलिए हम लोग घाई मार रहे हैं. कभी आएगा और ताव मार रहे हम लोग. पण ठीक आहे, अचानक भयानक प्लॅन झाला, बाहेर पडलो. ठीक आहे जाऊ दे, झोपायचं काय आहे, उद्यापासून झोपायचंच आहे. 3-3:30 वाजेपर्यंत मला वाटतं पोचू आपण ना, 4पर्यंत पोचू. कारण बघ आता येताना थांबणार नाही, थोडा पण थांबणार आपण. येताना काय आपल्याला येतायचं नाही ना, आता ट्रॅफिक भेटलं ना आपल्याला. आता खाली जाताना आम्हाला ट्रॅफिक नाही भेटलं, येताना खूप ट्रॅफिक भेटलं. पण रात्रीचं असेल ना जायचं मुंबईला जाण्यापेक्षा मी तर बोलतो ना अशा लाईनला या साईडला या लोणावळ्या साईडला रोड पण खाली भेटतात. मुंबईला तर भरपूर कामं चालू आहेत आणि पोलीस लोकांचं पण रहदारी चालू असल्यामुळे सहसा बायकर्स लोकांना फिरायला देत नाही. त्यामुळे आम्ही ही लाईन पकडली. नाशिक होता आमच्या डोक्यात, पण ते म्हटलं नको, आमचे साहेब थोडंसं डाऊन आहेत, सकाळपासून फिरत आहेत. मंदार तर ओके आहे, मंदार तर काय वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्याचं काय टेन्शन नाही आहे. आणि ऊन खूप आहे. आज समजलं ऊन एवढं बेकार आहे. अनिलला मानावं लागेल, पूर्ण दिवस बाहेर असतो आउटडोअरला, एवढं कडक उन्हात माझा हालत आज खराब झाली. पण कामं सगळी करून घेतली आणि बाईक आपली ओके झाली. आता फक्त टायरच्या मागे लागायचं आहे आपल्याला. टायर थोडा बघितलं पाहिजे, मला पण चेंज करायचं, मंदारला पण चेंज करायचं. त्यामुळे कधी हा प्लेटमध्ये जेवण येते आणि आम्ही जेवतोय असं झालेलं आहे. आता लवकर येऊ दे, आपण भूक लागली हा बाई, आता खरी लागली. लोणावळ्याहून येताना थंडी भेटेल आपल्याला. टाकलं ना, मी टाकलं पब्लिक मोडवर. हां झालं, ते लूजच आहे ॲक्च्युली, थोडं पॅडिंग ते पातळ आहेत, जाड टाकले पाहिजे. झालं. चलो भाई, 39 किलोमीटर अभी तक चलाया घर से इधर तक. 76 मिनट में चलाया गाड़ी. चलो दादा ने मस्त खाना बनाया था. आलो अचानक भयानक धाब्यावर, पण चांगलं होतं जेवण. क्या कर रहे, टर्न मार रहे. ठीक आहे, जा बाबा जा. आले काय रे तुम्ही? अनया थोडंच जेवलो, पण बरं वाटलं जरा. जेवण छान होतं, गरमागरम जेवल्यावर. आता ना थंडी वाजायला लागली बघा, मस्त. वा 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 वा. आता थोड्या गाड्या कमी दिसत आहेत, नाहीतर मगाशी ना एवढ्या रोडवर गाड्या होत्या बाबा बाबा. कारण आता 12 वाजून गेले ना, त्यामुळे आता थोडंसं स्पीड पकडायला मजा येईल, जरा पळवायला गाडी. आपल्याला रिटर्न यायचं आहे, 4 वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे काही करून. कारण 3-4 तास तरी झोप पाहिजे, तर उद्या मी ऑफिसला जाऊ शकतो. आहे रे थंडी आहे अजून, पण नाही, नंतर लागेल अजून. वाह 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 वाह, क्या मजा आ रहा है गाइस. सच बोलू आपको ना, खूप दिवसानंतर बाहेर पडलं, पण गाडी आज जी पळते ना रोडवर, आ हा हा, दिल खुश भाई. खूप म्हणजे मला वाटतं उज्जैनला आल्यानंतर मी तुम्हाला बोललो ना, ती उभी होती, ती उभीच होती. आता थोडी पळते ना, वा वा वा. लाईट पण ऑन झाल्या माझ्या खूप दिवसानंतर. एक नाईट राईड पण झाली. आपल्या बायका पण खुश झाल्या. आपल्या नाही, सॉरी, माझी बायको पण खुश झाली, त्यांची नाही आहे, कारण अनिलची मिसेस गावी गेली आहे. पण मजा आली, धमाल आली जरा. आता एवढ्यात नाही, आता मस्तपैकी रिटर्न जाताना एक कॉफी पियायची आणि मग डायरेक्ट घरी. तोपर्यंत आपण राईडची मजा घेऊ. आता रोड थोडा खाली भेटला आहे. वाव, क्या बात आहे. मगाशी थोडा हेवी गाड्या आहे, मला कंटाळा आला जरा. अभी थोड़ा मजा आ रहा है भाई, अभी ऊपर मजा आएगा घाट चढ़ते समय, खंडाला घाट में. तिकडे ती हवा येते ना, हवा, ती हवा पाहिजे, आली पाहिजे आज. गाडी पूर्ण अशी हलते,
एवढी बेकार हवा असते. भाई सब अभी बंद हो गया है इधर काउंट. ह्या कुत्र्यांना सांभाळा रे, कुत्र्यांना. हे काळे कुत्रे आहेत ते दिसत नाही पटकन. हे बघ, हे बघ, लेफ्ट साईडला पटकन येतं आतमध्ये. ओ भावा, भावा माझा. भाऊ बिचारा झोपला असता, आला पण आपल्या घरी फॅमिली नाही म्हणून आला, नाही तर आला नसता. तो पण आज कंटाळला असता घरी. कारण आपली आता काय आहे, मेच्या सुट्ट्या पडल्यात ना, आपल्या सगळ्या फॅमिली आई वडील गावी जातात कोणाच्या. आणि घर एवढं खाली होतं ना, बाबा बाबा लय हालत खराब होते. आता सौम्यवनी गावी गेल्यानंतर घर आमचं एवढं खाली झालं, मला अजिबात झोप लागत नव्हती 2-3 दिवस. आणि झोप लागत पण नाही. एकदम तो कवकवाट चालू असतो, चिवचिवाट असतो, मजा येते जरा. एकदम शांत झालं एकदम. आणि मला वाटतं आता मेमध्ये एप्रिल एंडिंगपर्यंत पासनं डायरेक्ट म्हणजे पूर्ण अर्धी खाली होईल मुंबई. आता सध्या तर गर्दी नाही आहे ट्रेनला, पण आता हळूहळू चालू होईल. बऱ्याच लोकांची आता संपते एक्झाम. मेमध्ये काय आहे, 4-5 दिवस जरी जाऊन आलं तरी बरं वाटतं. म्हणून मी ह्यावेळी तरी खूप लवकर चाललो आहे, नाही तर मी लेट जातो खूप. आंबे खायला भेटले बस झालं. चलो भाई, खोपोली कितना है? और 17 किलोमीटर आहे खोपोली. बघा ओ, पंचायतन मंदिर इकडे आहे, पंचायतन मंदिर. आई आज कुत्रे खूप दिसत आहेत रोडवर. खोपोली, खोपोली आली, खोपोली. 1 वाजता. अरे काय दिसतंय वरती बघा घाटामध्ये, आपला खंडाळा घाटात लाईट्स. काय झालं, अनिल भाऊ आपले थांबलेत. नाही फोटो काढायचा असेल त्याला. हाच रोड दिवसा एवढा पॅक असतो ना. आता बघा रात्री 1 वाजला, रात्रीचा 12 वाजून गेलेत आणि 1 वाजला आणि 1 वाजता रोड बघा किती खाली, सुनसान. मस्त वाटतं गाडी चालवाय सावकाश. बरं आलं जास्त लेफ्ट साईडला नाही घेतली. अरे बाबा हा कुत्रा दिसतच नाही बघा. रोड तर खाली आहे, फक्त कुत्र्यांना सांभाळावं लागतं रात्री बस. चला आता फक्त घाटाची मजा घ्यायची, थोडा वेळ थांबायचं, फोटोज काढायचे आणि मग निघायचं. लाईट छान वाटते घाटावरच्या. मला वाटतं वरची एकदम वरती टॉपचं आहे ते सगळं. चलो 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 चलो. धनगरी. वा काय नाव दिलंय गाडीला. कुठली? हां हे धनगर समाजाचं असेल मला वाटतं गाडी. पोचलो. आज यायला आपण असं ओरडतो सगळं लदाखला पोचलो. चलो उतरो, अभी उतरो और इधर ये करो, फोटो निकालो, रील बनाओ, बैठो थोड़ा रिलैक्स, चिल्ड करो, चिल्ड मारो, चिल्ड. हाँ चिल्ड मारो. यस पोचलो, फायनली पोचलो. अनिल सर कसं वाटलं तुम्हाला? ओके ना? राईड कशी झाली तुमची? कैसा लग रहा है अभी? कैसा लगा? हाँ कैसा लगा? हा त्याला तेच वाटतंय, खूप झोपलो असतो एवढ्यात. एवढी काय गार झोप लागली असती ना AC मध्ये, खरोखर जाम झोप लागली असती. नाही कधी कधी वाटतं हा, म्हणजे आपण जेव्हा अर्ध्यावर पोचतो ना, असं वाटतं की बाबा मी म्हणजे असं बाईक चालवताना असं वाटतं ना कधी कधी की भाई नाही मी एवढं आता झोपलो असतो, कसं म्हणजे बेडवर असलो असतो किंवा मस्त की ब्लँकेट घेऊन हा मस्त असं झोपतोय. असं बाईक चालवताना कधी कधी वाटतं की यार कशाला बाहेर पडलो. कधी जरी असं वाटतं, पण आता सगळेजण असेल तर असं म्हणजे ठीक आहे चला आलोय ना, आता आलोय.
हा ते तर आहे. असं किरकिर वाला काम नाही करत आपण. हा, ते तर आलं आहे. की बरं हे चले हा तसं नाही ते वाला आलोय तर आलोय ते आपण. किरकिराला आवडत पण नाही आपल्याला, पण आपलं मत होते अचानक पर्यंत झाला चांगला झाला चांगलं थोडस वेगळं वेगळं काय काहीतरी. असा टाइम कधी भेटेल काय. असं भेटणार पण नाही, कारण दिवसा सगळेच येतात हा. आणि त्यात करून काय आपले फॅमिली पण सगळे गावी आहेत, त्याच्यामुळे म्हटलं ते झोप पण येत नव्हती 2-3 म्हटलं चला जाऊया आठवण येत होती मग बोललं चला जरा फिरून येऊ. मस्त. कारण ह्याच्याशिवाय सगळ्यात बेस्ट हे बेस्ट आहे, कंटाळाला बाईक घेऊन निघा, हा हे वेळ चांगलं. वेळ चांगला. फक्त ठीक आहे आम्हाला जेवढं थंड क्लायमेट पाहिजे तेवढं नाही. भेटलं आहे, कारण आता गरमीचे पण दिवस आहेत. एप्रिल मे म्हणजे हालत खराब आहे. त्यापेक्षा म्हटलं ते सकाळचं कुठेतरी जाण्यापेक्षा रात्रीचं जायला बरं बेस्ट आहे. फक्त रात्री कुठे स्पॉट दिसणार नाही, हा आपलं एक प्लेन राईड. नाही फक्त सुकून राईड बस. हा सुकून राईड बस. एक मनाची शांती. आणि आता असं पण नाही वाटत की झोप येते, असं पण वाटत नाही नाही वाटत काय. नाही वाटत. म्हणजे आम्ही 3-3:30 पर्यंत पोहोचू. आपल्या आता खूप दिवसानंतर बाईक पण आपल्या चालल्यात आणि आपण पण बाहेर पडलोय. काय झालं? हा मग काढूया, थांबा जरा काढूया फोटो. थांबायचं निघायचं नाही, टाइम आहे अजून. बरोबर आहे बरोबर. आवाज नाही येत. ठीक आहे, त्याचं म्हणणं आहे वरती जाऊ तर वरती जाऊ थोडा वेळ ना. नाही नाही भाई हो आहे, पण ती काढली वाटतं आता, कारण ते लय बेकार जायचे लोक. चला मग बाकी तर मजा केली. क्या चमक रहा है रे ये जॅकेट मेरा जुना वाला. भारी चमकते. ना? पाइपिंग आहे ना भाई बॅक साईडला हा मस्त वाटतं. प्रॉपर आहे ते बायकोचा प्रभाव आहे. रिफ्लेक्टिव्ह. भाई रायनॉक्स आहे ते. तुम्ही धुवून ठेवायची का? जुनं काय जुनं आहे पण सोनं आहे ते भाई. आर्मर बोलते का तिला? आर्मर पाहिजे, आर्मर बघ बघ आतल्या माणसाला पण बोला ना. मारून बघतोय. आर्मर किती मजबूत आहेत बघ. आतला माणूस गुड किती बघ, मजबूत बाई. आहे ते बघा ना. मक्का बुक्की. हो, मक्का बुक्की. मक्का बुक्की करत घेतलेले बूट आहे. चला मजा तर आली, मजा तर केली. आता आपली नाईट राईड डायरेक्ट करणार आता गावी जाताना. आता सध्या आराम आहे, आता गाडीला पण थोडा आराम. मला वाटतं ह्या महिन्याच्या एंडिंगला जाणार आहे गावी 2-4 दिवसासाठी. पण जाताना नाईट आणि येताना डे असा विषय आहे. बघू बायकोची साथ असली तर नाईट, कारण जर सवय नाही आता खूप मला वाटतं वर्ष आम्ही वर्षभर बाईकने प्रवास केला नाही आहे गावी जाताना, त्यामुळे आता झोपेचा तिचा हे असेल तर मग नाही. पण धमाल आली जरा वेगळं काहीतरी. दिवसात सगळेच लोणावळ्याला येतात, आम्ही म्हटलं आता जाऊ काहीतरी वेगळं काहीतरी करू. छान वाटलं. भरपूर लोक येतात इकडे नाईटसाठी, म्हणजे असं नाईटसाठी म्हणजे कसं आहे येऊन थांबतात, गप्पा मारतात, निघतात. पण बायकर्स कमी दिसतात नाईटला ह्या साईडला. बायकर्स एवढं कोण दिसत नाही. म्हणजे 4 व्हीलरवाले जास्त लोक इथे थांबतात थोडेसं. पण वरून जो दिसतं ना व्ह्यू भारी वाटतं हे सगळं बघायला. एक्सप्रेस वे, ते गाड्या जातात, ती लाईट मस्त वाटतं जरा वेगळं. पण ठीक आहे काहीतरी वेगळं जरा. आता नाद आहे तर आपल्याला लाईटचा नाद आहेच, तर काय बोलणार त्याला. चलो निकलते फिर निकलते जाऊ. कुठल्या दुसरा स्पॉट सांगतोय तिकडे, कारण झोपायचं पण आपल्याला. नवीन पार्टनर आहे त्याच्यामुळे त्यांना सांभाळून घ्यायचं आहे, घेऊन जायचं आहे आपल्याला. ते टेन्शन नाही घ्यायचं. नाही ओके आहे, म्हणजे तशी ती हे आहे, सवय झाली. अजून 1-2 दिवस आली तरी म्हणजे अजून 1-2 वेळा आली की ती ट्रेन अजून होईल. एकदा आली तर ती लदाखला येऊ शकते. हा लडाखला काय ते सांगा आम्हाला. काही राईडचं वेळ ना असं पाहिजे की भाई प्लॅन झाला, निघालो आणि थेट लोणावळ्याला पोचलो बरोबर रात्री 1 वाजता. हे जे वेळ आहे ना हे अचानक भयानक कधी पण होतं. म्हणजे आमचं मला वाटतं संध्याकाळी प्लॅन झालं, रात्री ठरलं, जेवलो पण नाही, जेवायच्या अगोदर निघालो, बाहेर जेवलो आणि आम्ही पोचलोय आता खंडाळा घाटामध्ये आहोत आणि आरामात बसलोय, रिलॅक्स चिल्ड करतोय. आणि आपली मंडळी पण खुश झाली. जरा अचानक भयानक प्लॅन झाला पण मजा आली. रायडर सगळे बसलेत, असं वाटतं की थकलेले आहेत पण थकले नाही आहेत. मजा आली थोडीशी. नवीन एक पिलियन पार्टनर होती, ती पण खुश झाली. त्यामुळे अशी जरा अचानक भयानक राईड झाली, मजा येते. वेदर छान आहे, म्हणजे असं गरमी पण नाही आणि जास्त थंडी पण नाही, त्यामुळे गाडी चालवायला पण मजा आली. खूप दिवसानंतर आपल्या बाईक बाहेर निघाल्या, त्यामुळे खूप मजा आली.